मी अरुण घोडके. शिवचिंतन. स्वराज्याची आर्थिक घडी शिवरायांनी अतिशय व्यवस्थित बसवलेली होती. त्यांच्याजवळ दूरदृष्टी अर्थकारण होते. स्वराज्याची अर्थव्यवस्था ही केवळ तिजोरी भरण्याची व्यवस्था नव्हती, तर ती जनतेच्या सुखसमृद्धीची, न्यायाची आणि स्वाभिमानाची जपणूक करणारी सजीव अशी व्यवस्था होती. शिवरायांनी भूमीला माता मानणाऱ्या शेतकऱ्यांच्या श्रमाचे मोल ओळखले होते. म्हणूनच शिवकाळात शेतसारा अन्यायकारक नव्हता, तो समतोल आणि योग्य होता. स्वराज्यातील शेतकरी करदाता नव्हता, तर तो स्वराज्याचा आत्मा होता. दुष्काळ, पूर, अवर्षणाच्या काळात करमाफी, बी बियाण्याची मदत, जनावरांचा चारा आणि पाण्याची व्यवस्था केली जात असे. त्यामध्ये मानवतेचा स्पर्श होता. व्यापारी मंडळींना स्वराज्याच्या सीमा सुरक्षित असल्यामुळे सन्मान आणि न्याय मिळत होता. सागरी बंदरे ही समृद्धीची दारे होती. परदेशी व्यापारातून संपत्तीची भरभराट झाली आणि स्वराज्याची आर्थिक मजबूती झाली. शिवरायांच्या प्रशासनात भ्रष्टाचाराला स्थान नव्हते. व्यवहारात पारदर्शकता होती. न्याय, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा या तत्वावरती उभारलेली ही आर्थिक घडी म्हणजे स्वराज्याची एक प्रकारची आधारशिलाच होती. थोडक्यात, सत्ता ही जनतेसाठी असते आणि अर्थव्यवस्था ही तिच्या कल्याणासाठी होती. ही स्वराज्याची त्यावेळची अर्थनीती होती. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.